नाद करती काय पुणे तिथं काय उने रस्त्यावरती झाडं जरी पडले तरी भर पावसात ट्रॅफिकमध्ये थांबून राहावं लागते. तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी पहिली ऑर्डर पडली आपल्या 224 ने बानेरची. गेलं पिकअप लोकेशनला. या सकाळी मोटर घेऊन जायची होती. पिकअप केलं आणि निघालो बानेरकडे आणि दिले नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर उबेरला भेटली रास्तापेठची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. या असं काय होतं, पिकअप केलं आणि दिले नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर 1 नंबरमध्ये नारळ पाणी पिऊन घेतलं, कारण आजकाल आपण प्यायला विचार करत नाही. त्यानंतर भेटली वारजेची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. या असं काय स्टेटस होतं, पिकअप केलं आणि निघालो वारजेकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर. त्यानंतर निघालो कात्रजकडे, कारण तिथं आपलं जरा काम होतं. कात्रजमध्ये गेल्यानंतर पावसाने दणदणीत स्वागत केलं. बहुतेक सरकारने उन्हाळा स्किप करून पावसाळा चालू केला असेल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. त्यानंतर भेटली 330 ने भोसरीची ऑर्डर. गेलं पिकअप लोकेशनला. या असं काही पार्सल होतं, पिकअप केलं आणि निघालो भोसरीकडे. नाद करती काय पुणे तिथं काय उने भर रस्त्यात झाड पडलं होतं. भयंकर ट्रॅफिक जाम झाली होती. 2 तास काय जागचा हालताच आलं नाही. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. आणि दिले नेऊन कसं बसं मटेरियल ड्रॉप लोकेशनवर आणि निघालो कडेकडेने घराकडे. तर भावांनो, आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर करा. फॉलो करायला काय अजिबात विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.